नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. निळजे गावामध्ये गेल्या 60 वर्षापासून असणारं रेल्वे फाटक हे रेल्वे फाटक मागच्या 1 वर्षापासून रेल्वे प्रशासनानं बंद केलेलं आहे. समस्त निळजेकर आणि परिसरातील दळणवळणाच्या दृष्टीनं हे फाटक लोढाहेवन या परिसराला, या शहराला बाजारपेठेच्या दृष्टीनं, शालकरी मुलांच्या दृष्टीनं, हॉस्पिटलच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं हे रेल्वे फाटक होतं. रेल्वे प्रशासनानं मागच्या 1-1.5 वर्षापासून समस्त गावकऱ्यांची दिशाभूल करून या ठिकाणी जे रेल्वे फाटक बंद केलंय त्या रेल्वे फाटकाच्या खालून एक भुयारी मार्ग किंवा आपण याच ठिकाणी जिथं रेल्वे फाटक बंद झालेलं आहे त्या रेल्वे फाटकाच्या दरम्यान एक पादचारी पूल देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. ग्रामस्थांनी वेळोवेळी या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या DRM असेल, रेल्वे प्रशासन असेल यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबतची आपली व्यथा मांडली. मात्र त्यावर अद्यापही रेल्वेनं कानाडोळा करून या शेतकऱ्यांची, भूमिपुत्रांची दिशाभूल केली. त्याच अनुषंगानं मागील 3 दिवसापासून संघर्ष समिती असेल, 27 गाव संघर्ष समिती असेल आणि सर्वपक्षीय असा हा लढा म्हणून बेमुदत धरणे आंदोलन रेल्वे प्रशासनाच्या विरोधामध्ये 28 मार्च रोजीपासून आजचा 3रा दिवस आहे. आज रेल्वे प्रशासनाबरोबर DRM बरोबर या भूमिपुत्रांची बैठक आहे. निश्चितपणे काय तोडगा निघणार आहे हे अजूनही माहीत नाही, की पुन्हा आश्वासन आणि शेतकऱ्यांची फसवणूक होते की काय असा प्रश्न अधोरेखित होतोय. या आंदोलनामध्ये आम्ही आज भेट दिली. सर्व ग्रामस्थांनी त्यांच्या प्रतिक्रिया, महिलांच्या प्रतिक्रिया, तरुण मुलांच्या प्रतिक्रिया त्यांनी बोलून दाखवल्या की किती त्रास या दरम्यान होतोय. रेल्वे प्रशासनानं जो दिलेला भुयारी मार्ग आहे तो लांब पल्ल्याचा आहे आणि त्याच्यामुळं जो नाहक त्रास इथल्या शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना होतोय, दळणवळणाच्या दृष्टीनं होतोय, तो खरंच इतका वेदनादायी असा आहे हे त्यांनी या माध्यमातून आज आमच्याशी ते बोलले. रेल्वे प्रशासन याकडे जर अधिकच कानाडोळा करत असेल तर पर्यायी मार्ग म्हणून शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही रेल रोको करू, आमचा जीव गेला तरी बेहतर, आमच्यावरून रेल्वे जाऊ द्या, अशा प्रकारचा पावित्रा एक शेवटचा पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी घेतलाय. निश्चितपणे आपण या आमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नेमक्या काय प्रतिक्रिया लोकांनी दिल्यात हे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की आपल्या हक्कासाठी ज्याने हा लढा पुकारलेला आहे त्या सर्व यांचं मी अगोदर स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आभार पण व्यक्त करतो. कारण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. भगवंताने पण सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला, अरे तुझ्या हक्कासाठी लढ, मेलास तर स्वर्गात जाशील आणि जिंकलास तर स्वतःचं राज्य भोगशील. आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांना, इथल्या शेतकऱ्यांना नामशेष करण्याचा इथल्या सरकारचा जो डाव आहे तो डाव हाणून पाडण्यासाठी, किंबहुना आता हा जो आंदोलनाचा विषय आहे त्याबद्दलच मी बोलतो. आज 1962 का 66च्या टायमाला ही रेल्वे गेली, तेव्हापासून हा फाटक इथं होता आणि इथं आता लोढासारखे मोठमोठे इथं टोळीजंगी इमारती इथं उभ्या राहिलेल्या, गृहसंकुल उभं राहिलेले आहेत. इथं सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत, कॉलेज आहेत, मेडिकल हे आहेत, किराणा दुकान आहेत, होलसेलचे व्यापारी तिथं व्यापार करतात. सर्व प्रकारच्या सुविधा
इथल्या पंचक्रोशातली म्हणजे नुसतं निळजे गावच नाही, त्या काटेपासून तर सगळे मानपाड्यापर्यंतचे लोक ह्याच रस्त्याने ये जा करत असतात. आज विद्यार्थ्यांचा विचार केला तर पावसाळे हे त्या 1.5 किलोमीटरवर इथून जो बोगदा ठेवलेला आहे तिथून जाणे त्यांना अशक्य आहे. तिथं पाणी पण असतो, याचा विचार त्यांनी सामंजस्याने करायला पाहिजे. त्याचबरोबर यातल्या जमिनी ज्या दिल्या त्या काय इथल्या शेतकऱ्यांना इथून आखडून लावण्यासाठीच दिलेल्या आहेत का? जशा अनेक ठिकाणी आमच्या जमिनी गिलंकृत केल्या आणि आम्हाला हद्दपार केले, तर आता याच्या पुढे सहन करणार नाहीत. कारण निळजिया गावातलेच तर काय आजूबाजूचे लोक पण आता खूप सुसंस्कृत आहेत आणि आपल्या लढ्यासाठी जागृत आहेत. आता आम्ही हे सहन करणार नाही. वेळ आल्यास अतिशय तीव्र स्वरूपाचं आम्ही इथं आंदोलन करणार आहोत. येथील ग्रामस्थांनी जो रेल्वेच्या फाटकाविषयी जे आंदोलन उभं केलं आहे, खरोखर आज 62पासून ही रेल्वे गेली आहे आणि तिथे अस्तित्वात असलेलं फाटक ते बंद करून त्यांनी आज 1.5 किलोमीटरवर जे भुयारी मार्ग चालू केलं आहे. परंतु आज समोर आज आपण कॅमेरा मारला तरी दिसेल का आज विद्यार्थी हा रेल्वे ओलांडून इथून जातात. किती धोक्याचं आहे. महिला पुरुष वयस्कर वृद्ध असे इथून फाटक रेल्वे क्रॉस करताना खूप धोक्याचं आहे. आणि हे आज यांनी रेल्वे प्रशासनाने जे काही या गावकऱ्यांना अन्याय केलं आहे आणि आज आम्ही नगरसेवक म्हणून आज आम्हाला सुद्धा आज पलीकडच्या लोकांशी संपर्क करायचा असेल, जायचं असेल तर आम्हाला सुद्धा हा रेल्वे क्रॉस करूनच जावं लागतो पायाने आणि धोकेबाज आहे. तरी हा इथला फाटक झालाच पाहिजे आणि तो होण्यासाठी गावकरी जो काही मोर्चा करतील, आंदोलन करतील आणि त्याच्या पाठीशी पूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि शासनापर्यंत जी काही त्यांच्यासाठी मंत्रिमंडळामध्ये खासदारांपर्यंत काही भेट घ्यायची असेल का तिथं काय यांची गावकऱ्यांची आपली भूमिका मांडायची असेल त्याच्यात आमचाही वाटा, आम्ही स्वतः तन मन धनाने त्यांच्याबरोबर राहू आणि हा इथला फाटक हा झालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे या गावकऱ्यांच्या पाठीशी असतो. जय शिवराय, जय दिबा. बंधूंनो, संघर्ष हा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या पाचवीलाच पुजलेला आहे असंच म्हणावं लागेल. 83 पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेशी संघर्ष सुरू आहे. नवनवत आता नवीन ते एक भूत आलंय, क्लस्टरचं भूत आलंय, ते आता आम्ही ठेवणार तर नाहीच आहे. परंतु इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची मागणी जी होती की इथून रेल्वे क्रॉसिंग जी आहे ती जशी होती तशीच ठेवायची, तसं न करता एखाद्या बिल्डर धार्जिन्याच्या सुविधेसाठी इथली क्रॉसिंग तिथे टनल बनवला. परंतु त्या टनल मधून खाली पावसाळ्यात पाणी साठलं जातं, त्याच्यामुळे तो रस्ता बंद होतो. आणि आता आपण बघू शकतो की इथून महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं शाळेतून ये जा करतात. किती धोकादायक प्रवास आहे हा. मग हे प्रशासन आणि इथले स्थानिक राज्यकर्ते का इथली वाट बघतायत का? एखादा अपघात व्हावा याची वाट बघतायत का? यांना जाग कधी येणार? या स्थानिक प्रशासनाला किंवा स्थानिक नेते लोकांना जाग कधी येणार? तुम्ही फक्त इलेक्शनच्या वेळेस आमच्याकडे इथल्या लोकांकडे मतं मागायला येतात, मग त्यांच्या समस्या जाणून कोण घेणार? खूप लज्जास्पद गोष्ट आहे की आम्ही निवडून दिलेले लोक आज इथे नाही आहेत, परंतु आम्हाला त्यांच्या मागणीसाठी संघर्ष करावा लागतोय. त्याच्यामुळे जे कोणी असतील स्थानिक नेते मंडळी, त्यांना निर्वाणीचा इशारा आहे की लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढा आणि 27 गाव हक्क संरक्षण संघर्ष समितीचा पूर्णपणे या आंदोलनाला पाठिंबा आहे. वेळ पडल्यास 27 गावं इथे उतरवू आम्ही आणि हे आंदोलन जास्तीत जास्त मोठ्या स्वरूपाचं कसं होईल त्याकडे आम्ही लक्ष देऊ. लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढा आणि जी स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे की इथून हे रेल्वे क्रॉसिंग सुरू व्हावं, हे लवकरात लवकर चालू करावं. धन्यवाद. मला एवढंच सांगायचं आहे का आतापर्यंत आमच्या या भूमिपुत्रांच्या 4ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आमच्या जागा घेतल्या जातात, परंतु सांगताना असा विषय असतो का ह्यो आपल्या भूमिपुत्रांच्या विकासासाठी, पण ह्या विकासाचा फायदा आतापर्यंत इथल्या भूमिपुत्राला कधी झालाच नाही. कारण का नावानी किंवा आमच्या जागा जरी आमचं जात असतील पण विकास आमचा कुठल्याही प्रकारचा होत नाही, त्याचा फायदाच आम्हाला होत नाही. रेल्वे करताना आपल्याला सर्व दाखवतात का ह्या आपल्या सुविधासाठी विकास होईल, परंतु इथे आपलीच कोंडी झालेली आहे. आज आमच्या एवढ्या भागातील तुम्ही कुठल्याही गावात जा, प्रत्येक गावात प्रत्येक गोष्टीचं आरक्षण करून आमची गावं जवळजवळ नेस्तनाबूत झालेली आहे आणि आमच्या गावाचे एकदम
बिकट परिस्थिती झालेली आहे आणि याला कारणीभूत सर्वच हे राजकारणी आहेत. कारण का फक्त आमच्याकडे आरक्षण टाकतात, कामं साधून घेतात, नंतर आमच्या म्हणजे भविष्याचा कोणी विचारच नाही करत. आज इथे 2 मिनिटात हे लोकांचा लोढामध्ये संपर्क होता. आज फिरून वलसा घालून 1.5-2 किलोमीटर वलसा घालून यांना जावं लागतं. म्हणजे आज इथे गरज इथे फाटकाची होती, पण तो स्टेशन पुढे गेला, तो बोगदा पुढे गेले आणि तो पाण्यात भरतो. आणि इथून रेल्वे क्रॉस करून लहान मुलं जातात, म्हातारे. जर क्रॉसिंगला कुठं किती दुर्घटना होण्याची शक्यता आहे, पण याचा कोणी विचारच करत नाही. आणि याला जिम्मेदार कुठेतरी आमचे जे ग्रामस्थ सुद्धा आहेत. का तर प्रत्येक वेळेला जेव्हा इलेक्शनच्या वेळेला आपण हे करतो, पण आता ते कुठे आहेत आपले नगरसेवक वगैरे? आता अशा वेळेला यायला पाहिजेत ना. फक्त आपल्याला हे राजनेत्यांची उजरीगिरी करायसाठीच आपल्याला जसं ठेवलंय. कारण का आपली कुठेही दखल घेतलीच जात नाही आणि आपल्याला ह्या कुठल्याही प्रकल्पाचा लाभ आपल्यासाठी नसतो, हा बाहेरच्यांसाठीच आहे. आपल्यासाठी कुठेच असं नाही का चला हा कुठला प्रकल्प गेले नाही, ह्या गावाचा विकास झाले, अशा गोष्टीच होत नाही. हे वरवरूनच दाखवलं जातं. परंतु आता तरी आपल्या भूमिपुत्रांनी सगळं आता जागरूक झालेलेच आहेत. परंतु जर आता आज पण 4 वाजता काहीतरी साहेबांनी मिटिंग दिलेली आहे, त्या मिटिंग मध्ये होत असेल तर चांगलंच आहे, नाही होत असेल तर उद्यापासून मोठ्या संख्येने इथे जन आंदोलन छेडलं जाईल. आज निजे ग्रामस्थांनी निजे रेल्वे फाटक येथे हा धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर हा जो विषय आहे हा बरेच वर्ष झाला हा प्रलंबित आहे. परंतु असं झालेलं आहे का इथे राज्यकर्त्यांनी असेल किंवा प्रशासनांनी असेल हे नेहमी गाजरं दाखवायचेच कामं ग्रामस्थांना केलेलं आहे. म्हणजे हा विषय आत्ताचा नाही, तर मागील 2-3 वर्ष झाले जवळपास हे सर्व ग्रामस्थ मंडळ ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे. परंतु त्याला अजिबात यश मिळत नाही. आणि त्याच्यात दुर्दैवी दुसरी गोष्ट अशी आहे का जो एक प्रोसेस असते ती प्रोसेस यांना कोणी मार्गदर्शन करत नाही. ते आता जर थोडक्यात एक उदाहरण द्यायचं झालं तर याच इकडनं एक DFCCIL एक बुलेट ट्रेनचं प्रोजेक्ट चाललेला आहे. भिवंडीचे खासदार बाळेमामा म्हात्रे, हा सेम विषय असा तुमच्या माहितीसाठी सांगतो का भरोडी येथे हा सेम विषय असाच झालेला होता. सेम जो इथे परिस्थिती आहे तीच परिस्थिती तिथे होती. तर तिथे खासदारांनी योग्य तो डायरेक्ट अश्विनी वैष्णव करून जे आपले केंद्रीय रेल्वे मंत्री आहे यांची तात्काळ त्या गाववाल्यांना घेऊन त्यांची बैठक लावली आणि 2 महिन्याच्या आत तिथे तो अंडरपास सँक्शन झाला आणि अंडरपासचं कामही चालू झालं. तर प्रश्न असा आहे का जर शासनाला किंवा प्रशासनाला जर मनापासून तो काम करायचा असतो ना तर वेळ लागत नाही. जो काम 2 महिन्यात होऊ शकतो तो इथे याला 3-3, 4-4 वर्ष का लागतात? या सर्वांवरनं हीच गोष्ट अशी होते का पूर्णपणे 27 गावांसाठी आणि या ग्रामस्थांसाठी हा शासन आणि प्रशासन दोघंही नेहमी यांची भूमिका ही उदासीनच राहिलेली आहे. आणि याचा कारणीभूत कुठेतरी आपण गाववाले आहोत, कारण का गाववाल्यांची अजून एकी नाहीये. पण मी अशी विनंती करतो की आपण सर्व एकत्र होऊया. आज या आंदोलनाला सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीतर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देतो. आणि जर हा भविष्यात आंदोलन उग्र करायची वेळ आली तर त्यासाठी संघर्ष समिती आणि 27 गावं ही या निजे गावासाठी इथे येऊन उद्या बसतील अशी तयारी आम्ही करू. तर आपली भूमिका म्हणजे हा जो प्रश्न राहिला कोणा एकट्याचा किंवा वैयक्तिक पक्षाचा नाही, सगळ्यांचा. आणि याच्यामध्ये सर्व पक्षीय सहभागी आहेत आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची तीच तळमळ आहे. आम्ही या आमचा रस्त्यासाठी गेले 5-6 वर्ष अहोरात्र प्रयत्न करत आहोत. एव्हा आता तिथला 1-1.5 किलोमीटरचा पुढचा जो बोगदा दिला त्याचा जो 1.5 वर्ष काम आम्ही थांबवलेला. 1.5 वर्ष काम थांबवलेला आम्ही त्या संबंधित त्यावेळेचे जे इंजिनियर्स होते, रेल्वेचे काय अधिकारी होते, त्यांना तिथली भौगोलिक रचना सांगितली सगळी. कारण आम्ही इथले भूमिपुत्र, आमचा जन्म इथे झालेला आहे. इथला पाण्याचा प्रवाह कसा आहे, काय आहे, लोकांची येण्याची कशी सोय होईल, काय गैरसोय होईल, हे सगळं त्यांना पटवून दिलेलं आहे. पण तरी पण त्यांनी कोणा बिल्डरच्या रेट्याने किंवा अजून कोणाच्या रेट्याने तो आमच्या नकळत रेटला काम. पण तेव्हापासून आमचा प्रकारानं त्याच्या विरुद्ध आंदोलन सुरू आहे. आणि आता आंदोलन असं सुरू आहे की आमच्या ते म्हणतात ना की सहनशीलतेच्या बाहेर गेलेला आहे, पाणी डोक्याच्या वरून वाहून गेलेलं आहे. म्हणून आम्ही आता हा धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. 1 वर्ष अगोदर आम्ही असंच आंदोलनाचा पवित्रा घेतलेला होता. सगळे संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित शासनाला आम्ही पत्रकं पण दिलेले. पण त्यावेळेला आपल्याच समाजाचे पोलीस आयुक्त श्रीमान रवींद्रजी शिसवे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही तो रद्द नाही केला, स्थगित केला.
की त्यांनी 2-3 मीटिंग लावल्या की तुमचं होतं. त्यानंतर आमचा एक त्यांनी सँक्शनही केला. सँक्शन करून 1 वर्ष झालं. सुरुवातीला आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही रेल्वे अर्धे पैसे द्यायला तयार आहे, कामाला अर्धे पैसे DFC नवीन जो प्रोजेक्ट चाललाय ना DFCC त्यांनी द्यायचं. पण DFC वाल्यांना ते सांगतात आम्ही देत नाही. असं नाही, 1 वर्ष गेला. पण आम्ही आता जो निर्णय घेतलेला आहे की धरणे आंदोलन करणार बेमुदत, आणि आज मीटिंग लावले. मीटिंगमध्ये जरी काय झाला पॉझिटिव्ह निर्णय, पण आमची सगळ्यांची मागणी अशी आहे की आम्हाला जे पण आता तुम्ही काय आश्वासन देणार त्या लिखित आश्वासन रेल्वेच्या राईट पर्सन GM किंवा DRM यांनी रेल्वेच्या अधिकृत लेटर हॅडवर, अधिकृत त्यांचं काय असेल वेबसाईट, अधिकृत पत्रकार त्याच्यावर लिखित पाहिजे, तरच आम्ही आंदोलन मागे घेणार. नाहीतर सडनली कधी रेल रोकोसारखं आंदोलन करणार आहे आणि एका हप्त्यात हे आंदोलन रेल रोको होणार आहे जर आजची मागणी मान्य नाही झाली तर. निलजेगाव ते लोढा हेवन हा परिसर जो झालेला आहे, लोढा हेवन परिसर झालेला आहे, याच्यामध्ये सर्व बाजारपेठ, दवाखाने, शाळा, हायस्कूल, ट्युशन हे सगळं लोढा हेवनमध्ये. आणि निलजेगाव आणि लोढा मध्ये रेल्वे असल्यामुळं लोकांना फाटक होता, त्यावेळेला जायला चांगलं सोयीस्कर पडत होतं. आता फाटक नसल्यामुळं यांनी 1 वर्ष झालं फाटक यांनी बंद केला आहे. याच्या अगोदर 1962ला रेल्वे आली तेव्हापासून हा फाटक चालू होता. आणि फाटक चालू असताना मेन जो रस्ता आहे हा बंद करायचा यांना अधिकार दिला कोणी? तिथं त्यांनी कुठला तरी पर्याय काढून तरच बंद करायला पाहिजे होता. असं न करता त्यांनी डायरेक्ट येऊन इथे तुम्हाला ग्रामस्थांना सगळ्यांना हे करून का तुम्हाला ब्रिज देतो, खालून हे करून देतो, बोगदा देतोय, वरून ब्रिज देतोय, असं दिशाभूल करून सगळ्या ग्रामस्थांचे 4 वर्ष झाले असेच सगळे त्यांनी हे करून ठेवलेले रेल्वे प्रशासन. आणि आता असे लोक आमचे सगळे वैतागलेले आहेत. 27 गावाचे जे लोक आहेत, संघर्ष समिती आहे, परत हे सगळे जे हे आहेत आपले पक्ष आहेत सगळे एकत्र आलेले आहेत. आणि पक्ष सगळे एकत्र येऊन आम्ही कधीही आंदोलन करू, रेल्वेला न सांगता आम्ही कधीही रेल्वेमध्ये उभं राहू. आणि रेल्वेमध्ये उभं राहिल्यानंतर जर आता आम्ही थोडं अजून बघतो त्यांचा संयम किती आम्हाला काय करतात काय नाही. नाही मिळालं तर रेल्वे नाही ते इथं प्रशासनाने येऊन आम्हाला जर रेल रोको त्या आमच्या गाड्या अंगावरनं नेले तरी चालेल. 10-15 हजार लोक आम्ही इथं राहणार आहेत. आणि मग त्यांनी काय करायचं त्यांनी करू दे, मग आम्हाला आम्ही आमच्या अंगावरनं गाडी गेली तरी आम्हाला काय हरकत नाही. मग असं प्रकारचं आम्ही आंदोलन करणार आहे. आता बघू त्यांचं किती आहे. शेवटचा लढा आहे हा शेवटचा लढा आहे. रामकृष्ण हरी. आज आंदोलनाचा 3रा दिवस, पण 3रा दिवस नाही, ह्या आंदोलनाला आम्ही आज 3 ते 4 वर्षापासून हे करतोय. पण आम्ही खूप संयम घेतला. आज इथे कोणत्या पक्षाचा किंवा कसला हे नाहीये. आज 27 गावांमधून आम्हाला भरपूर येऊन सपोर्ट करतात. जर 27 गावं जर एकत्र झाली आणि जर इथे एक चांगला मोठा आंदोलन झाला तर शासन तेव्हा काय करणार आहे? एखाद्याचा जीव जाईल किंवा काय करील तेव्हा आम्हाला काही मिळेल का? पण आता आम्ही ही जी भूमिका घेतलेली आहे ती आम्ही आता काही मागे हटणार नाही. आज 3 दिवसापासून आम्ही चिकार बघितले, चिकार जण येतात आम्हाला सपोर्ट करतात. म्हणजे असं वाटतंय की कुठेतरी यशाचा दिवा दिसतोय. पण जर ही रेल्वे का अजून झोपले का, शासन झोपले का? आम्ही आज इतक्या वर्षापासून तुमच्याकडे मागणी करतो, मग मागण्यांना आम्हाला कधी यश कधी येणार? आज जर समजा याच्या आंदोलनामधून आम्हाला जर समजा हे नाही आलं तर आम्ही रेल्वेच्या मध्ये बसून रेल रोको आंदोलन हे करणार. मग त्यावेळेला शासनाने जर आम्हाला शाश्वती नाही जर समजा मिळाले तर मग आमचा तिथे प्राण गेला तरी चालेल, पण आम्ही मागे हटणार नाही. हा एक आमचा निश्चित आहे. याबद्दल असं सांगायचंय मला का म्हणजे मुख्य करून याच्यात ना शाळेत जाणाऱ्या मुलांचं खूप नुकसान होते. कारण एवढ्या लांबून जाणं शक्य नाही मुलांना. आणि आमच्या मुले आहेत एकट्या जात आहे.
त्यांना एकट्यानं आम्ही तिकडून लांबून पाठवू शकत नाही. इथून क्रॉस करतात, आम्हाला एवढी भीती वाटते का मुली त्या बाजूला गेल्यात की नाही, ट्रेन आले काही बघलेत का नाही, असं होते. पण एवढं लांबून जाणं आम्हाला शक्य नाही होत. आणि सगळ्यांचेच पॅरेंट्स घरी नसतात, रोज रोज कोण गाडीवर घेऊन जाणार असे. आणि सगळंच आमचं त्या बाजूला आहे. आमचं बाजारपेठ झालं, आमचं हॉस्पिटल, आता इथे जवळ हॉस्पिटल आहे. एवढ्या लांबून आम्हाला क्रॉस करून जाऊन इथे यावं लागतं. त्या दिवशी तर मी एक गाडीवाला गेला, इकडून गेला आणि मी इथून गेले. पण मी तिथे गेले डॉक्टरकडे, तेव्हा तो माणूस तिथे आला. म्हणजे एवढा वेळ तिथं लागला का नाही असं होतं. इथून जाऊन आम्हाला 1 मिनिटात जाऊ शकतं, पण ते तेवढं फिरून जाऊन कसं होईल असेल ना. आणि सगळेच घरात असतात नसतात ना. ग्रामस्थांसाठी लोढा हेवन हीच मोठी बाजारपेठ आहे. हा असं म्हणायचं हा, आपल्याला. आमचं सगळंच तिकडे आहे. आमचं हॉस्पिटल, शाळा, आमचा सगळा बाजारपेठ तिकडेच आहे. त्याच्यामुळे आम्हाला तिकडं लोढात म्हणजे एक तरी फेरी घालावीच लागते. आमच्या मुलींच्या तर 4-4 फेऱ्या होतात. मग एवढ्या वेळेला आम्हाला सोडायला जाणं शक्य होतं नाही होत असं. इथूनच आपल्याला भुयारी मार्ग पाहिजे अशी पाहिजे, हा इथूनच पाहिजे. भले तो वरून द्या किंवा भुयारी मार्ग द्या, काहीतरी द्या, पण आम्हाला इथूनच पाहिजे. तेवढ्या लांबून आम्हाला शक्यच नाही होणार. आमची भूमिका तीच राहील का या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. आम्ही आज माझं वय 76 वय चालू आहे. आमच्या समोर रेल्वे आली, ही कोकण रेल्वे 1961 मध्ये सुरू झाली. ती सुरू झाल्यानंतर ती काय मातीची भरणी टाकून लगेच त्याच्यावर पटरी टाकली असं नाही झालेलं. त्याला 3-4 वर्ष जरी गेली, ती त्या 3-4 वर्षामध्ये त्या बरं का ते जे भरणी गेली मातीची, त्या भरणीला पाणी लागलं आणि पाण्याचा निचरा कसा होईल त्याकरता त्यांनी काही ठिकाणी रस्ते ठेवले. म्हणजे पाणी जाण्यासाठी त्याला जे आपण मोरी म्हणतो त्या मोऱ्या अशा कितीतरी ठेवलेल्या आहेत. आपण म्हणजे त्याचा अंदाज घेऊन पाणी कसं जाईल, पाण्याचा निचरा कसा होईल ह्याकरता त्यांनी त्याचा अभ्यास करून ते काम केलं. त्याच वेळेला आता एक अधिकारी रेल्वेचे आले होते, बरेच वेळा आले आणि गेले. ते ते आल्यानंतर त्यांचं म्हणणं काय आहे का हे फाटक हे आताच झालेलं आहे, या इमारती झाल्या म्हणजे म्हणून आताच फाटक झालं. त्या अधिकाऱ्याला हे कळलं नाही का या बाजूला शेती आहे, शेतकऱ्यांची शेती आहे, प्लस गावं आहेत. त्या गावांचा संपर्क इथूनच होत होता, या फाटकातूनच होत होता. आणि त्याकरता ते फाटक त्याच वेळेला झालेलं होतं. 1961-62 साली जेव्हा रेल्वे जी सुरू झाली तिथून ते फाटक होतं. या अधिकाऱ्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ते फाटक काढून घेतलं. म्हणजे जनतेच्या भावनेशी जीवाशी हे अधिकारी काही अभ्यास न करता खेळतात, जीवाशी खेळतात असं वाटतं. आणि त्यामुळं आमचं हे आंदोलन तीव्र आंदोलन असेल. आमचा त्याला पूर्ण पाठिंबा असणार आहे. आणि आम्ही जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस आम्ही हे आंदोलन करायला तयार आहोत. गेली 5 वर्षापासून आम्ही यासाठी प्रयत्न करीत आहोत, पण कुठेतरी आमची फसवणूक होत आहे आणि आमच्यावर अन्याय होतं. या अन्यायाचा न्याय मिळावा त्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न चालू आहेत आणि तो मिळावा या अपेक्षेने आम्ही आंदोलनाला बसलो आहे आणि ते मिळेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो गावकरी बोलून. काय वाटतं आपल्याला? इतके वर्ष आंदोलनामध्ये आपण सर्वजण पोटतिडकीनं सर्व गावकरी उपस्थित राहून धरणे आंदोलन करताय. शेवटचा लढा आहे असं वाटतं का? असं वाटतं शेवटचा लढाई आहे. पूर्ण ताकदीनिशी लढणार? हा, पूर्ण ताकदीने. वेळोवेळी त्यांच्या आश्वासनांना आणि यांना खूप बोलतापांना सगळीजणच वैतागलेली आहेत. आज कितीतरी वर्ष अगोदरपासनं म्हणजे लढताच आहेत आणि दर 2 महिन्याने सांगतात का तुमचं आता आम्ही हा काम करू, तुमचं काम चालू करू. आता आम्ही त्यांना काय सांगितलेलं होतं पहिल्यांदा तर तुम्ही सगळं काम करा, परंतु हा एक इथला पोल आणि तो पोल हा काम तुम्ही बिलकुल करू नका. पण त्या लोकांनी काय केलं, जेव्हा जेव्हा तो काम आम्ही बंद केला
त्यावेळेस त्यांनी येऊन रात्रीच्या वेळेस ही कामं केलेली आहेत. हा पोल टाकताना आम्ही दोघीच होतो लेडीज इथे, आणि त्यांनी तो पोल टाकल्यानंतर आम्ही त्यांना बोललो, जर तुम्ही आता हा पोल उचलला नाही तर आम्ही रेल्वे खाली जाणार. तसा त्यांनी तो पोल म्हटला इथे ठेवतो. आम्ही बोललो इथेही नाही ठेवायचा, तो पोल पूर्णपणे उचलून तुम्ही न्या. त्यांनी नेला आणि 2 दिवसांनी 4-4:30च्या दरम्यान हा पोल टाकलेला आहे. त्याच्यानंतर वायरिंगचं काम पण त्यांनी केलेलं आहे. आम्ही काही करणार नाही असं सांगून प्रत्येक वेळेस आमच्या डोळ्यावर झापड देऊन आणि रात्रीच्या वेळेसच ही कामं केलेली आहेत. तुम्हाला जर तुम्ही खरंच इमानदार आणि सभ्य आहात तर तुम्ही दिवसा काम का नाही करत, रात्रीची कामं का करता तुम्ही लोक? म्हणजे तुम्ही प्रशासन आहात की चोर आहात? आणि आता जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही रेल रोको करणार. त्या दिवशी फक्त धमकीच दिली आहे का रेल्वे खाली जाणार, तेव्हा त्यांनी तो पोल उचलून नेलाय. पण आता प्रत्यक्ष करून दाखवायची वेळ आहे आणि सगळी लोक करून दाखवणार. रेल रोको करणार तेव्हा कोणताही मी जेव्हा 7वीला होते तेव्हापासूनच इकडून जायचं म्हणजे बंद झालंय. आणि मला नीट जाताना म्हणजे इकडून जायला त्रास होतो, खूप जणांना त्रास होतो. इथे ॲक्सिडेंट पण खूप होतात. मग आम्ही इकडूनच जायचो. आमचे बाबा पहिले आम्हाला गाडीतून न्यायचे ट्युशनला, कारण की इकडून भीती वाटते ना चालण्यासाठी, ट्रेन येईल मग ॲक्सिडेंट होईल कोणाचा. मग इकडून कधी कधी पावसाळ्यात जाता येत नव्हतं. जास्त पाऊस पडायचा तर अशी भीती वाटायची का ट्युशनमध्ये जाताना आजोबा नेतील तेव्हा कधी ॲक्सिडेंट होईल, नाही तर तिकडे बोगदा पाण्याशी भरलेला पण असायचा. आम्ही तर अजून छोटे आहेत, अजून 10वीला आहेत. आम्हाला मतदानाचा अजून अधिकार मिळाला नाही. 18 जेव्हा 18ची होईन मी तेव्हा मला भेटेल. पण मला पहिला बघायला तर पाहिजे का म्हणजे समाजसेवा कशी करतात लोक, मग तेव्हाच मी वोटिंग देऊ शकते ना. पण असं गेट बंद असल्यावर कसं झालं? भुयारी मार्ग झाला पाहिजे ह्या मताशी ठाम आहे. हां.